उत्साह वाढलेला आहे डगआउट मध्ये देखील. आणि धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 लॉस ऑफ 0 विकेट. 6 धावांचं धावफलक. 6 लॉस ऑफ 0 विकेट. आकड्यांचा मित्रांनो खेळ आहे हा क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट. अजून एक टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा इन रेज लागला, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्राकडे. वंडी 7 धावांचा धावफलक. 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील करण गोलंदाजची भूमिका आपण पाहताय, पहिल्या सामन्याचा हिरो. आता मात्र टॅप केलाय, टॅप सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट, चांगला फटका आपण पाहताय, चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावर. 11 धावांचं धावफलक. प्रत्येक आकड्याला महत्व आहे क्रिकेटमध्ये. 11 धावांचं धावफलक. अजून एक टॅप करण्याचा प्रयत्न होता, मिस करतो लाईन. डॉट बॉल. संपला पहिल्या षटकाचा खेळ आणि धावसंख्या 11 धावांचं धावफलक. 11 लॉस ऑफ 0 विकेट. श्रमिकनगर देवांश श्रमिकनगर 8. पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 षटकांची लढत असेल. ऋतिक, नवीन गोलंदाज ऋतिक. पहिला बॉल व्हाईट बॉल डिलिव्हर केला. एक्स्ट्राज. धावसंख्या 12 या आकड्यावर. गावदेवी दिवाले 8 या ठिकाणी फलंदाजी करतायत. श्रमिकनगर देवांश 8. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय. धावसंख्या 12 या आकड्यावर. आज रविवार आहे, रविवारची रात्र. मात्र आज तुकाराम बीज देखील आहे. खऱ्या अर्थाने भक्तिमय वातावरण. डॉट बॉल, सुरेख बॉल आपण पाहताय. प्रतिसाद बघा सहकारी सर्व खेळाडूंचा डॉट बॉल करता. चांगला चेंडू डिलिव्हर केला, अप्रतिम बॉल. धावसंख्या 12 या आकड्यावर सीमित आहे. फटका, चांगला फटका मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये. वंडी, एक से बडकर कुछ नहीं. धावसंख्या 13 या आकड्यावर. फास्ट क्रिकेट म्हटलं जातं या अंडरआर्म क्रिकेटला, टॅप बॉलच्या क्रिकेटला, बॉक्स क्रिकेटला. आता मात्र टॅप, सुरेख फटका पाहू शकाल. अजून एक चौकार. धावसंख्या 17 लॉस ऑफ 0 विकेट. कुणाल याच्या बॅट मधून हा अप्रतिम चौकार. आता मात्र डॉट बॉल, मात्र व्हाईट बॉल गेला. यस, एक ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 18 या आकड्यावर. व्हाईट आणि नोला एक्स्ट्राज नाही आहे, अशा प्रकारचे नियम आहेत गोलंदाजीचे. 18. डॉट बॉल फटका चांगला होता, मात्र फिल्डरला भेदू शकला नाही. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा कुणाल स्ट्राईक एंड कडे आपण पाहू शकाल. दुसरं षटक, 3 षटकांची लढत. मारायचा होता मात्र व्हाईट बॉल. लाईन अतिरिक्त ऑफस्टमच्या बाहेर. डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर 1 ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 19 धावांचा धावफलक. 19 लॉस ऑफ 0 विकेट. टॅप केलाय, टॅप सक्सेसफुल. यस, काय फटका आहे कुणाल याच्या बॅट मधून. अजून एक चौकार. धावसंख्या 23 या आकड्यावर. एक चांगला आकडा पहिल्या इनिंग मध्ये सेट करावा लागेल, कारण श्रमिकनगर देवांश 8 चांगले फलंदाज आहे. आपण पाहिले पहिल्या सामन्यामध्ये. लास्ट बॉल, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र वंडी क्षेत्रामध्ये एकच धाव. संपलाय 2 षटकांचा खेळ. 12च्या सरासरीने धावसंख्या 24 धावांचा धावफलक आपण पाहू शकाल अजूनपर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल जर एक 40 धावांचं धावफलक जर टार्गेट सेट झालं तर. चांगले गोलंदाज आहे गावदेवी दिवाले 8 या संघाच्याकडे. नवीन गोलंदाज, शेवटचा षटक हाताळतोय रोहन. पहिला बॉल डॉट बॉल. साइड ऍक्शन आपण पाहिली या गोलंदाजाची, रोहन याची. अचूक टप्प्यावर टाकला आणि लेग स्टंपच्या वर न गेला बॉल. पहिला डॉट बॉल.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता मात्र व्हाईट बॉल एक्स्ट्राज ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर एक ऍड होईल एक्स्ट्राज मध्ये टीम टोटल मध्ये. धावसंख्या 25 धावांचं धावफलक. गोलंदाज सज्ज झालाय, बॅटर सज्ज झालाय. तिसरं षटक पहिल्या इनिंगचा खेळ. तोपर्यंत बॅकफुटवर जाऊन मारायचा होता स्विंगिंग बॉल. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिली. डॉट बॉल. आता मात्र डाव्या स्टंपच्या बाहेर डिलिव्हर झालेला बॉल एक्स्ट्रा व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर 26 धावांचं धावफलक. आकडा अजून पाहतोय आपण. 26 धावा धावफलक. संधी आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना आपण पाहताय. एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. संधी आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना आपण पाहताय. एक धाव ऍड. तीन बॉलचा खेळ बाकी. 27 धावा धावफलकावर. 27. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. एक्स्ट्रा धावा सातत्याने आपण पाहताय. 28 धावा धावफलकावर. 28 धावांचा धावफलक. व्हाईट बॉल. अजून एक बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल एक्स्ट्राज. धावसंख्या 29 या आकड्यावर. टॅप केलाय आणि अप्रतिम चौकार. चांगला स्टोक लगावलाय. आपण पाहू शकाल कुणाल याच्या बॅटचा फ्लो. धावसंख्या 33. तिसरा चौकार अजूनपर्यंत विजय सांगतोय. आकडे मोड करतोय. मारायचा होता. आता मात्र चांगल्या टप्प्यावर चांगलेला चेंडू. डॉट बॉल. 33 धावा अजूनपर्यंत धावफलक. शेवटचा चेंडू डिलिव्हर करायचा आहे तिसऱ्या षटकातील. तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद धावचित. 33 धावा आणि 34 धावांचा धावफलक या ठिकाणी हा आकडा सेट झालेला आहे. डीजे या दरम्यान डीजे सन्माननीय मान्यवर पाहुणे, बेलापूर गाव असेल, नवी मुंबई क्षेत्र असेल, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खूप मोठं योगदान मी म्हणेन. एक विचारधारा आहे आणि पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचं कार्य नेहमी संदीप पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे. आणि क्रिकेटचे खूप मोठे जाणकार. त्यांच्याच माध्यमातून नाईटची खूप मोठी प्रतियोगिता आपण त्या मैदानावर मागील वर्षी पाहिली आणि त्या स्पर्धेचा सहभाग होण्याचा मान देखील आम्हाला मिळाला. संदीप पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक ओमकार पाटील यांना विनंती करेन की संदीप पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्रे टिपली जातील. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल. त्या दरम्यान व्यासपीठावर आपण पाहताय संदीप दादा पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. मान्यवर पाहुणे आणि मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व आहे, प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच दरम्यान आदरणीय मंगेश दादा पाटील बेलापूर नगरीचे आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व आपण नेहमीच त्यांना पाहतोय. हर हुन्नरी असे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेचे जनक ओमकार पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होताना आपण पाहताय. पहिला बॉल डॉट बॉल खेळतायत. 34 धावांचा धावफलक या ठिकाणी आकडा सेटअप झालेला आहे. टार्गेट डॉट बॉल. पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू. बॅटर आहे एका बाजूला मिस्टर शुभम आणि करण. सलामीचे 2 बॅटर. गोलंदाज आहे मिस्टर प्रितेश. हो गतिमानतेने डॉट बॉल डिलिव्हर केल्या मात्र एक्स्ट्रा कलेक्ट करता येत नाही. वनडीकडे गेला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. यष्टीरक्षकाचा सराव चांगला पाहिजे. एकने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. 34 धावांचा पाठलाग टार्गेट चेस करायला सुरुवात झालेली आहे.
प्रितेश आपण पाहू शकाल सराव चांगला असेल तर गतिमानतेने चेंडू डिलिव्हर केली जातात अशा प्रकारच्या बॉक्स क्रिकेटमध्ये. आज ते चित्र यॉर्कर डिलिव्हरी मधली एसटीचा छेद केला, उखडली मधली एसटी आणि पहिल्या विकेटला इन टू द डगआउट मध्ये पाठवलाय. संपलाय पहिल्या या बॅटरचा खेळ, शुभमचा खेळ. या दरम्यान शहाबाज 8 आणि जुईनगर 8. मी इन्व्हाइट करेन दोन्ही कॅप्टनला. आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल या मुख्य व्यासपीठाच्या समोर. शहाबाज 8 आणि जुईनगर 8 हे दोन संघ. नवी मुंबई शहराचा विचार केला तर क्षेत्रफळ पाहिलं दोन्ही गावांचं या परिसरात तर कमी क्षेत्रफळ असलेलं गाव मात्र खूप चांगली परंपरा आहे शहाबाज आणि जुईनगर या दोन्ही गावांना आणि क्षेत्रांना क्रिकेटची. पहिला विकेट आता मात्र वंडीकडे जातोय. काय गती धारण केलेली आहे या गोलंदाजाने प्रितेश आणि चांगला सराव त्याचा दिसतोय. अंडरआर्म क्रिकेटचा प्रॅक्टिस महत्वाची आहे. कुठल्याही क्रिकेटमध्ये आपल्याकडे गुणवत्ता असेल तर आपल्याला सराव महत्वाचा आहे. वंडी 34 धावांचा धावफलक संघर्ष बघा पाहायला मिळतोय अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आता मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पिच केलेला एक्स्ट्राच बॉल, व्हाईट बॉल. धावसंख्या 3 या आकड्यावर 3 धावांचा धावफलक. अतिरिक्त वेळ घेतला जातोय. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे कुठल्याही क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, बॅटर सज्ज. प्रेक्षक बघा कशा नजरा लागलेल्या आहेत. याच दरम्यान आपण पाहू शकता गती आहे या गोलंदाजाकडे. एकच धाव. सिमेटची विकेट आहे. यस, कारण तो काल आम्ही पाहिलेला आहे मंगेश दादा शेतोल्यांचं क्रिकेट, बांधावरचं क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने आता मात्र क्रिकेटमध्ये खूप ग्लॅमर आलं. अल्पावधीमध्ये पैसा, प्रसिद्धी, पब्लिसिटी, युट्यूब. तेव्हा कसले फोन आमच्याकडे. आता मात्र प्रत्येकाकडे आयफोन. धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 लॉस ऑफ 1 विकेट. हो हो हो, काय गती आहे या गोलंदाजाकडे. अडवण्याचा प्रयत्न होता मात्र डिक्लेअर क्षेत्राकडे गेला बॉल. एकच धाव. धावसंख्या 5 या आकड्यावर. अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन. सरावपूर्ण गोलंदाजी या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. प्रितेश याची गती धारण केली आहे याने. पहिल्या षटकाचा संपला खेळ. पहिल्या षटका समाप्तीनंतर श्रमिक नगर, देवान श्रमिक नगर 8 या संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. अप्रतिम संगीत, ऊर्जामय संगीत असं वाचतंय या डीजेच्या माध्यमातून. क्रिकेट आणि संगीत हे कॉम्बिनेशन मागील काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा करण स्ट्राइक एंडला. सलामीचा बॅटर. पहिला बॉल टॅप केलाय मात्र डॉट बॉल. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही. पहिला डॉट बॉल खेळतोय. चांगलं बॅटल आहे. 11 बॉल 29 धावांची रिक्वायरमेंट. हो हो, यॉर्कर डिलिव्हर केला होता. यष्टीच्या कलेक्ट करता येत नाही. अशा प्रकारच्या चुका तुम्ही क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या मैदानावर करू शकत नाही. वारंवार संधी मिळत नाही मित्रांनो. पुन्हा एकदा आता मात्र बॅट बघा आपण पाहू शकाल या सिमेंट विकेटवर बॅटचा देखील भेद केलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या 6 या आकड्यावर. 10 चेंडू आणि 28 धावांची रिक्वायरमेंट. बॉलर्स नेम कुणाल. यस. धाव किती? 3 बॉल डॉट. यस. 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता. आता मात्र फ्रंट फुटवर जातोय. टॅप केलाय. बदल लालित्य दाखवल्यानंतर लाईन कव्हर अप केली मी म्हणेन आणि सक्सेसफुल. हा टॅपचा फटका चौकार करण याच्या बॅट मधून. तर मात्र लाईन चांगला स्पॉट आपल्याला पाहायला मिळतं. ती मानतेने साइड आर्म ऍक्शन इन सिंगर बॉल, डॉट बॉल. धावसंख्या 9 या आकड्यावर. हो 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 हो, छेद केला बघा. पॅडवर आदलला बॉल आणि डायरेक्ट टर्न झाला.
उजव्या एष्टीवर आणि करंट बॅक टू द पॅव्हिलियन. मग अशी म्हटलं होतं की दिवाले संघाच्या डगआउट मध्ये एक चांगला बॉलिंग स्क्वॉड आहे. वर्षांचा इतिहास. टॉस करता यायचा आहे. शाबाज एट जुईनगर एट. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आता मात्र इक्वेशन बदललं, आकड्यांचा खेळ बदलला, गणिती समीकरण बदललं. हणराम क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची रिक्वायरमेंट, कारण एका धावीचं षटक, मला वाटतं 4 धावा खर्च केल्या. 6 चेंडू आणि 25, 6 चौकार मारावे लागतील. हो हो, पहिलाच डॉट बॉल, खाली राहतोय बॉल. काय सराव दिसतो या गावदेवी दिवाले 8 संघाच्या गोलंदाजांचा. 5 बॉल 25 धावा. फ्रंट फुटवर आल्यानंतर अजून एक विकेट, अजून एक विकेट, तिसरा विकेट इन टू द डगआउट मध्ये. गोल्डन डकचा शिकार आपण पाहू शकाल आणि 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 25 धावा. अमर, अशा प्रकारचा टार्गेट अंडरआर्म क्रिकेटमध्ये चेस झालेला आहे अनेक वेळा, कारण चुका केल्या गोलंदाजांनी तर त्याचा भुर्दंड नेहमीच पाहतो, आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं इक्वेशन अनेक वेळा चेस झालेलं आहे. 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. बघूया, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गती, स्विंग, यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं व्हेरिएशन, कुठल्याही फलंदाजाला एक्स्ट्रा रूम दिला नाही, हवी होण्याची संधी दिली नाही. मी म्हणेन गावदेवी दिवाले 8 या संघाच्या गोलंदाजांनी. 3 बॉल 24 धावा. सुरेख गोलंदाजी, सातत्यपूर्ण टाकलेली अचूक टप्प्यावर ही गोलंदाजी. यॉर्कर डिलिव्हरी. 2 बॉल. शहाबाज आणि जुईनगर 8 प्लीज. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल. येस, अजून एक डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी डिलिव्हर केलाय. 1 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामन्यावर एक हाती पकड आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. गावदेवी दिवाले 8 संघाचं अभिनंदन. चांगला खेळ आपण साकार केला. वेल प्लेड. हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन देवांश श्रमिक नगर 8. चला, प्लेयर ऑफ द मॅच, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, हिरो कुणाल, मिस्टर कुणाल, ज्याने एक चांगली खेळी. 14 धावा,